संक्रांत विशेष आज आपण तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। अर्धा किलो प्रमाणात हे लाडू आज आपण बनवलेले आहे। परफेक्ट प्रमाणासह वजनी प्रमाण व वाटेच्या प्रमाणामध्ये ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। लाडू बघू शकाल मस्त झालेला आहे, छान चकाकी आलेली आहे। लाडू तोडून दाखवते, मस्त खुसखुशीत झालेले आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल अजिबात चिकट झालेले नाहीत, लाडू मस्त खुसखुशीत झालेले आहेत। हे लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात शेंगदाण्याचा वापर केलेला नाही, फक्त तीळ आणि गूळ वापरून हे लाडू आज आपण बनवलेले आहे। 2 महिन्यापर्यंत लाडू छान आरामात टिकले जातात, अजिबात खराब होत नाही। लाडू अजिबात हाताला कुठेही चिटकत नाही, तुम्ही बघू शकाल। चला तर मग सोप्या पद्धतीने भरपूर साऱ्या टिप्स सोबत रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो आपण गावरान तीळ म्हणजेच हावरी तीळ घेतलेले आहेत। इथे मी गावरान तीळ वापरलेले आहेत। गावरान तिळाला खूप जास्त चव असते किंवा त्या तिळाचे लाडू चवदार होतात, त्यामुळे मी गावरान तीळ वापरलेले आहेत। अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत, त्याच प्रमाणात अर्धा किलो आपण गूळ घेतलेला आहे। अर्धा किलोची जी गुळाची ढेप असते ती संपूर्ण ढेप आपण इथे वापरणार आहोत। त्याचबरोबर 2 चमचे गावरान तूप घेतलेलं आहे। इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे व 2 चमचे पाणी घेतलेलं आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो तिळाकरता आपण अर्धा किलो गूळ वापरलेला आहे व वाटीचं प्रमाण म्हणाल तर इथे आपण 2 वाट्या हावरी तीळ व त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी भरून आपण किसलेला किंवा चिरलेला गूळ वापरायचा आहे। गॅसवरती कढई आपण गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धा किलो तीळ आपण टाकून घ्यायचे आहेत। मीडियम फ्लेमवर हे तीळ आपण साधारण 4 ते 5 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत। लाडू छान खमंग होण्याकरता तीळ भाजणं खूपच महत्त्वाचं आहे। तीळ आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। एकदम जास्त फास्ट फ्लेमवर हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे नाही, स्लो टू मीडियम फ्लेमवर एक सतत हलवत हे तीळ आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। तीळ चांगले भाजून होत आहेत तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊया। इथे तुम्ही गूळ चिरलेला वापरू शकता किंवा किसून घेऊ शकता किंवा डायरेक्ट गूळ पावडर सुद्धा वापरू शकता, पण गुळाचे अजिबात खडे राहता कामा नये, या पद्धतीने गूळ आपल्याला किसून किंवा चिरून घ्यायचा आहे। इथे आपण चिरून गूळ घेणार आहोत, त्याकरता अर्धा किलो गुळाची ढेप आपण चाकूने चांगली एकदम बारीक चिरून घेऊयात। संपूर्ण गूळ चिरून झाला की आपण ज्या वाटीमध्ये तीळ काढून घेतलेले होते त्याच वाटीमध्ये संपूर्ण गूळ भरून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाट्या तीळ भरलेले आहेत, त्याच प्रमाणामध्ये त्याच वाटीने 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे किंवा चिरलेला गूळ झालेला आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये किंवा वजनी प्रमाणामध्ये हे लाडू बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने अगदी कोणालाही सहज जमतील या पद्धतीने हे लाडू बनवून तयार होतात, अजिबात फसत नाहीत किंवा चुकत नाहीत। साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। तीळ देखील चांगले भाजले गेलेले आहेत, हलकासा रंग चेंज झालेला आहे। मीडियम फ्लेमवर हे तीळ चांगले आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत। संपूर्ण तीळ एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत। संपूर्ण तीळ आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात, चांगले पसरून ठेवूयात व ते पूर्णपणे थंड करून घेऊयात। तीळ चांगले थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्याच कढईमध्ये कढई गॅसवर ठेवून घेऊयात व त्याच कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेऊ। इथे आपण पोहे खाण्याचे 2 चमचे साजूक तूप वापरलेलं आहे, एकदम जास्त तुपाचा देखील वापर केलेला नाही। व त्यामध्ये तूप चांगले वितळलं की तुपामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे। अर्धा किलो म्हणजे साधारण 1 वाटी भरून आपण गूळ टाकून घेतलेला आहे। तसेच त्यामध्येच आपल्याला 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे। पोहे खाण्याचे साधारण 2 ते 3 चमचे आपण पाणी घेतलेलं आहे। एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर लाडू दीर्घकाळ टिकले जात नाही, खराब होऊ शकतात किंवा जास्त पाणी जरी झालं तरी देखील लाडू खुसखुशीत होत नाही, चिकट होतात। त्यामुळे एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, साधारण 2 ते 3 चमचेच आपल्याला पाणी वापरायचं आहे। संपूर्ण जिन्नस चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवर ह्या गुळाला संपूर्ण पाणी सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता लाडवांना छान बाइंडिंग येण्याकरता, लाडू तुटू नये याकरता बरेच जण यामध्ये शेंगदाण्याचा वापर करतात, त्यामुळे लाडू मिळून येतात किंवा ते तुटत नाहीत। तर इथे आपण शेंगदाण्याचा वापर न करता एक खास ट्रिक वापरणार आहोत, ती म्हणजे एक छोटी वाटी भरून जे आपण तीळ भाजलेले आहेत त्यातील एक छोटी वाटी भरून तीळ काढलेले आहेत, ते तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। त्यामुळे लाडू मिळून येतात, अजिबात तुटले जात नाहीत किंवा लाडू वळताना अजिबात ते मिश्रण कोरडं वाटत नाही। मिक्सरला आपण हे तीळ वाटून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। या पद्धतीने एकदम जास्त बारीक पीठ देखील तयार करून घेतलेलं नाही, थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे। संपूर्ण जे अखंड तीळ आहेत त्यामध्ये हे पीठ आपण टाकून घेतलेलं आहे किंवा आपण जाडसर वाटलेले तीळ संपूर्ण एकत्र करून घ्यायचे आहेत।
ही पद्धत वापरल्यामुळे अजिबात आपल्याला शेंगदाणे वापरण्याची गरज लागत नाही व लाडू चांगले मिळून येतात. लाडू वळताना अजिबात तुटले जात नाहीत. संपूर्ण तीळ चांगले एकत्र करून घेऊयात. गूळ संपूर्णपणे वितळलेला आहे, तुम्ही बघू शकाल. ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत. गूळ संपूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. गुळाचा आपल्याला अजिबात पाक तयार करून घ्यायचा नाही. गूळ फक्त आपल्याला पाणी व तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे व त्याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो करूया व त्यामध्ये आपण संपूर्ण भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे आहेत. संपूर्ण तीळ टाकून या गुळाच्या पाण्यामध्ये चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे व तीळ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने किंवा हे प्रमाण घेऊन आपण लाडू तयार करून घेतल्यामुळे अजिबात जास्तीचा पाक शिल्लक होत नाही, पाक पातळ होत नाही किंवा एकदम जास्त घट्ट देखील होत नाही. अर्धा मिनिट साधारण हे मिश्रण स्लो फ्लेमवर आपल्याला चांगले एकत्र करून घ्यायचं आहे. आता जरी थोडंसं पातळ वाटत असेल तरी देखील हे संपूर्ण मिश्रण आपण थंड करून मगच त्याचे लाडू वळणार आहोत. त्यामुळे हे मिश्रण आपण थंड करून घेतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडं होईल व लाडू वळताना देखील त्रास होणार नाही किंवा आपल्या हाताला देखील चटके लागणार नाहीत. मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. गॅस आपण बंद करूयात व संपूर्ण मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊयात. संपूर्ण मिश्रण परातीमध्ये काढून चांगलं पसरवून ठेवूयात. मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे किंवा हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे व नंतरच आपल्याला त्याचे लाडू वळायचे आहेत. ही पद्धत वापरून आपण लाडूचं मिश्रण तयार करून घेतल्यामुळे अजिबात हाताला चटके न लागता मिश्रण पूर्णपणे कोमट करून आपण त्याचे लाडू वळू शकता. मिश्रण अजिबात गरम असताना लाडू वळण्याची गरज नाही. मिश्रण जरी थंड झालं तरी देखील त्याचे लाडू अगदी छान वळले जातात, अजिबात तुटत नाही, त्याला छान बाइंडिंग येतं. 15 ते 20 मिनिटं हे मिश्रण आपण असंच हलकंसं कोमट करून घेऊयात. 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल अजिबात हाताला कुठेही मिश्रण चिटकत नाही. आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकाराचे तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, पुन्हा नंतर तूप लावण्याची देखील आवश्यकता नाही. या पद्धतीने हा लाडू आपण वळून घेतलेला आहे. दुसरा देखील लाडू तुम्हाला वळून दाखवते. लाडू वळताना मिश्रण कुठेही हाताला चिटकलं जात नाही. खूप सोप्या पद्धतीने अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात. याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे आपण लाडू वळून घेऊयात. संपूर्ण अर्धा किलो मिश्रणाचे लाडू वळून तयार झालेले आहेत. मीडियम साईज साधारण 20 ते 25 लाडू तयार झालेले आहेत. लाडू एकदम मस्त झालेले आहेत. अजिबात कुठेही लाडवांना क्रॅक गेलेले नाहीत. मस्त खुसखुशीत झालेले आहेत. एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते, तुम्ही बघू शकाल. खूप छान, अजिबात चिवट चिकट झालेले नाहीत. लाडू कुठेही हाताला अजिबात चिटकले जात नाहीत. 2 महिन्यापर्यंत हे लाडू छान टिकले जातात. भरपूर पौष्टिक आहेत. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने येत्या संक्रांतीसाठी हे लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.